ताल समझो सुख ताल समझो सुख ताल समझो मम मणि कृष्ण सखार मला मणि कृष्ण सखार मला सखार 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 मला सखार मला सखार बालगंधर्वांच्या स्मृतीनिमित्त आपण सुरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी या कार्यक्रमाची सांगता भैरवीशिवाय करणं शक्यच नाही. तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अमृतसिद्धी योगावर सुरुवात झालेलं अमृतसिद्धी नाटकातच त्याची समाप्ती झाली. त्या अमृतसिद्धी नाटकाची जी प्रसिद्ध भैरवी आहे, जिला मास्टर कृष्णरावांनी अत्यंत लढीवाळ आणि सुंदर अशी चाल दिलेली आहे, ती भैरवी माणिकवर्मा गातील. ही समजतव कुटिल चतुराई ही. आणि त्यानंतर आज काही जरी झालं तरी पुण्यस्मरणाचा दिवस आहे. आणि जो संकल्प सगळे कलावंत सोडतात, ज्याचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा उच्चार, त्याची प्रतिज्ञा मी म्हणतो ज्ञानेश्वरांनी केलेली आहे की अवघाती संसार सुखाचा करीनही, तो अभंग भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, आरसुरेकर ही सगळी मंडळी गातील. आणि त्यानंतरच आपण काल झालेला कार्यक्रम संपून सुरू झालेला आज परत घेऊ. तेव्हा तत्पूर्वी माणिकवर्मांना मी ही समजतो कुटिल चतुराई ही नांग बालगंधर्वांची प्रसिद्ध भैरवी गायची विनंती करतो. नाट्यसंगीताचा प्रभाव जसा वाढायला लागला तसतसं मराठी रंगभूमीवरती नटाला गायन येणं ही एक अतिशय आवश्यक अशा प्रकारची बाब ठरली. उपजतच गाण्याचा गुण घेऊन आलेल्या मुलांना मराठीमध्ये नाटक कंपनी हे एक मोठं आकर्षण निर्माण झालं. मराठी रंगभूमीच्याच काय, पण संगीताच्या सुदैवाने अशी 3 गुणसंपन्न मुलं मराठी नाटकभंगामध्ये आली की त्यांनी या मराठी नाट्य संगीतामध्ये अमरत्व मिळवलेलं आहे. केशवराव भोसले, बालगंधर्व आणि दीनानाथ हे खरोखरच मला तरी चमत्कारच वाटतात. तिघांच्या गायकीच्या अगदी स्वतंत्र तऱ्हा. आता तसं जगामध्ये स्वयंभू असं कोणीच नसतं, कुठेतरी जुन्या सुरांचे संस्कार असतातच, परंतु ते सुरांचे संस्कार घेऊन त्याच्यातून आपलं वैशिष्ट्य निर्माण करायचं याला महत्त्व आहे. वास्तविक केशवराव भोसले आणि दीनानाथराव यांना रामकृष्णभाऊ वझ्यांचं मार्गदर्शन लाभलं होतं. आणि वझेबुवांचं गाणं ऐकलेली मंडळी आज इथे असतील. विलक्षण तडफेचं गाणं, मला स्वतःला वझेबुवांचं गाणं ऐकायचं भाग्य लाभलं होतं. मी काय सांगू आपल्याला की नुसतं असे गंधारावरून दैवतावरती वगैरे असे गेले की इकडला स्वर तिकडे गेल्यानंतर एखादा उत्तम वेट लिफ्टरनी असं वजन उचलून तिथे ठेवावं अशा प्रकारचा बोजाच्या सुराचा वझेबुवांचा असायचा. ही तडफ केशवरावांच्या मध्येही होती आणि दीनानाथरावांच्यातही होती, पण दोघांचं कल्पनांचं राज्य मत निराळ होतं. जसं एका सूर्याचे किरण हिरावरती पडावेत किंवा पाण्याच्या लहरीवरती पडावेत
म्हणजे त्याच्या परावर्तनामध्ये काही वैशिष्ट्य असतात. त्याप्रमाणे केशवरावांचं गाणं आणि दिनाथरावांचं गाणं यांच्या परावर्तनामध्ये असा फरक होता. पण दोन्ही तेजस्वी अशा प्रकारचे गाण्याचे प्रकार. मी काही स्वतः केशवराव भोसलेंचं गाणं ऐकलं नाही, पण मी काही त्यांच्या 4-5 दुर्मिळ ध्वनिमुद्रिका ऐकलेल्या आहेत. त्याशिवाय त्यांच्या गाण्याचा अंदाज हा बापूसाहेब पेंढारकरांच्या गाण्यावरून आपल्याला थोडासा करावा लागतो. पण असं सांगतात की केशवरावांच्या आवाजाची फेक अगदी अलौकिक होती. त्यांच्याबद्दल एक गोष्ट आहे की ये क्या नाटकवाला गायगा असं म्हणून एक कोणी असे उस्ताद थोडासा अपमान करण्याच्या उद्देशाने केशवरावांच्या अगोदर मोठ्या तडफेने गाऊन गेले. आणि त्याच्यानंतर केशवराव बसले तर त्यांनी 4 तंबोरे लावले आणि 4 तंबोऱ्यामध्ये पहिला षड्ज जेव्हा फेकला तेव्हा 4 तंबोरे वाजतायत की नाही अशा प्रकारची शंका निर्माण झाली. अशा प्रकारचा त्यांचा तेजस्वी स्वर. तेव्हा अशा नटाला चाली द्यायच्या त्या सुद्धा तशाच प्रकारच्या द्यायला पाहिजेत. म्हणून वझेबुवांनी त्यांना ज्या चाली दिल्या त्या साध्या सुद्धा माणसाची दमछाक करणाऱ्या चाली आहेत. उदाहरणार्थ आता भार्गवराव मासवेकरांना, कारण ते ललित कलेच्या परंपरेमध्ये वाढलेले आहेत, त्यांना संन्यासाचा संसार नाटकातलं मी गाणं म्हणायला सांगणार आहे. वास्तविक हे ओ मिया जानेवाले नावाचा टप्पा आहे. आपल्या की पुस्तकांनी कदाचित ऐकलेला असेल. त्या टप्प्यावरती हे गाणं बसवलेलं आहे. शोरमियाचा टप्पा आहे, पंजाबी पद्धतीचा पंजाबी टप्पा. ह्या टप्पा गायकीमध्ये अशी विश्रांतीला जागा नसते. एका सुरावर आला की तिथून पुन्हा उठावं लागतं, परत उठावं लागतं, परत उठावं लागतं. अशा प्रकारची ही टप्प्याची गायकी आहे. कोणीतरी गमतीने म्हणालं होतं की टप्प्यामधली जी ताण आहे ही ताण जाण्याचं कारण असं आहे की म्हणे वाळवंटामध्ये तयार झालेलं गाणं आहे आणि उंटाच्या पाठीवर बसल्यानंतर आवाज फेकला की त्याच्या त्या हालचालीने असं म्हणतात. मला काही माहिती नाही, पण असं मी ऐकलेलं आहे. इथे एवढे विद्वान बसलेत, कदाचित माझं खोटं असेल तर क्षमा करायचं नाही, पण मला ते खरं वाटतं. कारण नाहीतरी उंट एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणचा टप्पाच गाठत असतो, तेव्हा अगदीच काही ते खोटं नसावं. पण ती गायकी आहे, त्याची उपज कठीण आहे आणि त्याचा जो पंजाबी ठेका आहे तो सुद्धा फार मजेदार ठेका आहे. त्यात अशी उड्डाणं आहेत. तर असं हे जे गाणं आहे हे गाणं आपल्या संन्यासाचा संसार नाटकामध्ये डेव्हिडचं गाणं आहे. हे आपल्या मानव वरेकरांनी लिहिलेलं त्या नाटकातलं त्यांचंच हे गाणं, त्या टप्प्यावरचं गाणं, या जीवा जागवाया, हे गाणं भार्गवराव मासवेकरांना मी आता म्हणायला सांगतो.
प्रखर कठीणा नयनिता तारा नयनिता तारा नयनिता तारा नयनिता तारा नयनिता तारा नयनिता उलटा झाला मिटे कसला कळे मधला आपला रडवायच्या माया माया जाने वाले ओ जाने वाले ओ जाने वाले नयनिता नयनिता तारा उलटा झाला मिटे कसला कळे मधला आपला रडवा
कठीणा प्रखर कठीणा प्रखर कठीणा प्रखर कठीणा प्रखर कठीणा वागुदा बांधी काया जीवादा गवाया जीवादा गवाया जीवादा गवाया जीवादा गवाया. केशवराव भोसलेंच्या गायकीच्या बाबतीत चित्रकलेच्या भाषेत बोलायचं तर मला तरी ती गायकी ज्याला क्युबिस्ट आर्ट म्हणतात अशा स्वरूपाची वाटते. असे मोठे संगमरवराचे असे चौकोनी असावेत अशा प्रकारचे मॅसेज ज्याला म्हणतात अशा प्रकारची घणाघाती ताण वगैरे असलेली ती गायकी. शहा शिवाजी नावाचं आप्पा टिपणीसांचं एक प्रसिद्ध नाटक त्या काळातलं. त्या नाटकामध्ये शिवाजी महाराजांना सुद्धा एक गाणं आहे, एक ना बरीच आहे. पण साक्षात छत्रपतींना गायला लावायचं म्हणजे त्या वकुबाचा गायकही पाहिजे. केशवराव भोसल्यांनी शिवाजी महाराजांची गाणी अतिशय त्या काळामध्ये लोकप्रिय केलेली होती. का नाही करणार मला सांगा. छत्रपती भोसले होते तसे केशवरावही भोसलेच होते. त्या भोसल्यांनी तलवारीचे पट्टे फिरवले, त्यांनी तानांचे पट्टे फिरवले, काही का असेना, पण त्या ताणीमधून त्यांनी तो शिवाजीचा जोरकसपणा असा उभा केलेला होता. त्या शहाशिवाजी नाटकामध्ये एक देवता कामुकता रहिता नावाचं गाणं आहे. हे गाणं आपण पहा गायकीच्या रचनेच्या दृष्टीने कसं बिकट पण कसं मजेदार गाणं आहे. देवता कामुकता रहिता. प्रेमलता जिरुसते प्रेमलता जिरुसते प्रेमलता जिरुसते प्रेमलता
कठीणपणे काल गुणे कठीणपणे काल गुणे कठीणपणे काल गुणे कठीणपणे धावी निज बली परी हरी भया निरा भया भरित रजिता काल गुणे कठीणपणे काल गुणे कठीणपणे कठीणपणे काल गुणे कठीणपणे धावी निज बली परी हरी भया निरा माया भरित देवता कामुकता रहिता देवता 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 कामुकता रहिता कान होय कार्य बरद देवता 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 दुर्दैवाने केशवराव भोसल्यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर बापूसाहेब पेंढारकरांनी ललित कलेच्या संसाराचा भार अंगावरती घेतला. मराठी रंगभूमीवरती बापूसाहेब पेंढारकर हे एक अलौकिक कर्तबगारीचे कलावंत. निसर्गाने त्यांना आवाज रूप असं काही खास देणं दिलेलं नव्हतं. बालगंधर्वांच्या बाबतीमध्ये इतका उदार झालेला विधाता बापूसाहेब पेंढारकरांच्या बाबतीमध्ये अगदी एखाद्या रेव्हेन्यू ऑफिसातल्या बिलं पास करणाऱ्या कारकुनासारखा इतका कंजूस कसा काय झाला काही कळत नाही. पण बापूसाहेबांनी स्वतःच्या कर्तबगारीने त्या विधात्याला सुद्धा विचार करायला लावला. मला एक गोष्ट आठवते. मला वाटतं 25 किंवा 26 साल असेल त्यावेळेला हिज मास्टर्स वॉइस कंपनीने ग्रामोफोन रेकॉर्डच्या विक्रीचं रेकॉर्ड ब्रेक केलं म्हणून नारायणराव बालगंधर्वांना सुवर्ण पदक दिलं. खूप रेकॉर्ड खपल्या त्यावेळी त्यांच्या आणि खूप ज्या ज्या रेकॉर्ड खपत जास्तीत जास्त त्यांना त्या काळामध्ये HMV काहीतरी मला वाटतं सुवर्ण पदक वगैरे देत असे. ही बातमी त्यावेळेच्या विविध वृत्तात आली आणि त्या विविध वृत्तामध्ये पुढे एक शेरा मारला होता. त्यावेळेचा कोणी जो असेल लेखक त्याच्यातला त्यांनी वृत्तपत्रे याच्यातला उपसंपादक वगैरे त्यांनी लिहिलं होतं सहज काही कारण नसताना की हे सुवर्ण पदक आणखी दुसरा कोणी मिळवू शकेल असं नजीकच्या काळात असं आम्हाला तरी आता कोणी दिसत नाही. जणू काय यांच्या दिसण्यावरती सगळं काय अवलंबून होत लिहिलं. काय सांगू मी आपल्याला 6 महिन्याच्या काळानंतर तसलं सुवर्ण पदक बापूसाहेब पेंढारकरांना मिळालं. अत्यंत परिश्रमी अशा प्रकारचा कलावंत. वझेबुवांचं त्यांनाही मार्गदर्शन. आत्ताच्या गायकीमध्ये आपल्याला ठिकठिकाणी वझेबुवांच्या गायकीचे पडसाद दिसले असतील. सत्तेचे गुलाम हे त्या काळातलं अत्यंत लोकप्रिय नाटक. त्या नाटकातली 2 गाणी भार्गवराव मंडळ 2 निरनिराळ्या जातीचे आहेत परंतु वझेबुवांच्या गायकीचे सुंदर संस्कार त्या गाण्यात आहेत. पहिलं गाणं नलिनीचं आहे. हे गाणं का बापूसाहेब गात नसत. त्यावेळी चापेकर वगैरे नलिनीचं काम करत नंतर मासेलकर करत. पण गाण्याच्या रचनेच्या दृष्टीने मजेदार गाणं आहे आणि नंतर मी त्यांना बापूसाहेब जे प्रसिद्ध लोकप्रिय केलेलं गाणं आहे ते म्हणायला सांगणार आहे. तर सुरुवातीला ते नलिनीचं गाणं. विमला 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 विमला
अनुरागाला अनुगताला धीमाला धीमाला अनुरागाला अनुगताला धीमाला लगबगरित यार लगबगरित यार कर करी डाया लगबगरित यार कर करी डाया लगबगरित यार लगबगरित यार लगबग रितजा लगबग रितजा कर करी जाया लगबग रितजा कर करी जाया दो बाल लाओ जाना धीमाला 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 जोडीच्या अनुरागाला अनुगताला धीमाला लगबगरित जा कर करी जाया लगबगरित जा लगबगरित जा कर करी जाया लगबगरित जा कर करी जाया दो बालना जाला धीमाला 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 सदा कल हाविना सदा कल हाविना सदा गले हाबिना 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 मनाना ये नेम सुनेगा में प्रेम मनाना ये नेम सुनेगा में प्रेम मनाना ये सदा कल हाथी
कैल आविना सुधा सुधा कर मुखावरी रुपे सुधा सुधा कर मुखावरी रुपे सुधा सुधा कर मुखावरी रुपे नदीसी सागर सदा हसतते नदीसी सागर सदा हसतते नदीसी सागर सदा हसतते प्रभा रवि लागे हास्य निदान प्रभा रवि लागे हास्य निदान सदा कलहा विना सदा कलहा विना सदा कलहा विना वा दैवतावरती वगैरे जे आत्ता भागवरावने आघात दाखवले आणि विशिष्ट वाजोबांच्या पद्धतीचे त्यांचं स्मरण करून देणारे फार सुंदर फार जोरकस प्रत्येक स्वराला विलक्षण अशा प्रकारची शक्ती दिलेली अशा प्रकारची ती गायकी असते. केशवरांची ही पद्धत केशवराव भोसल्यांचीच पद्धत असा प्रत्येकाने आपापल्या गळ्याला जितकं झेपेल अशा तऱ्हेने ती करून घेतलेली यात काही शंकाच नाही. परंतु जो संप्रदाय म्हणाल तो केशवरांचा. आता एकदा केशवायनमा म्हटल्यानंतर नारायणानमा म्हटलंच पाहिजे आलंच तर ओघानी तर त्याच्यानंतर नारायणरावांचीच गायकी सांगायला पाहिजे काय आहे ती आपल्याला काय सांगायची. नारायणराव बालगंधर्व या विषयावरती मी तर आता आज बोलायचं नाही असं ठरवलेलं. काय बोलायचं आपण इथे सगळेजण जमलेले आहोत त्यांच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत ज्याच्याबद्दल श्रद्धा भरलेली आहे त्या श्रद्धेच्या भावनेने आपण इथे आलो आहोत. आपण काही इथे एखाद्या कार्यक्रमासाठी म्हणून आलेले नाही आहोत. त्या भावनेने इथे आलेले असताना त्या गायकीबद्दल मी बोलायला कशाला पाहिजे आपल्या पुढे. विलक्षण की ज्याच्या गायकीबद्दल वर्णन करताना अनेकांची प्रतिभा लिहिण्याची बोलण्याची दुबळी ठरलेली आहे त्याबद्दल मी काय सांगू. महाराष्ट्रातल्या गायकांच्या भीमपलास बागेश्री भूप यमन पहाडी मांड पिलू या सगळ्या रागांच्या मध्ये मराठी गवई गायला लागले की फुलामध्ये सुगंध दढावा तसे बालगंधर्व दडलेले दिसतात. गेल्याच वर्षी म्हणजे वसंतराव देशपांडे इथे बोलताना म्हणाले होते की एखादा भीमपलास गाताना अतिशय सुंदर जागा गळ्यातून निघून जाते मैफिलीची दाद मिळते आणि आपण असं पाहतो तर हवेत कुठेतरी नारायणराव बालगंधर्वांची मूर्ती दिसते आणि त्या हळूच म्हणत असतात बाप्पा ही आमची जागा होती. बालगंधर्वांनी भीमपलास बागेश्री हे गळ्यामध्ये असे सुंदर अशा प्रकारचे स्वतःच्या आणि ते लोकांच्या आपोआप असे ते आपल्या सगळ्या रंध्रातून गेलेले आहेत आमच्या मराठी गवयांच्या. तर ही जी काही त्यांची श्रेष्ठ अशा प्रकारची कमाई त्याच्याबद्दल मी काय सांगणार. अभिजात संगीतामध्ये आज महाराष्ट्रातले मानाचे स्थान असलेली महाराष्ट्रात का भारतात मानाचं स्थान असलेली माणिकबाई म्हणा भीमसेन वसंतराव आमचे भार्गवराम ही सगळी मंडळी आहेत. आणि जी ही सगळी मंडळी किंवा कुमार गंधर्व तर ही सगळी मंडळी ज्यांच्या गायकीचा अधिक कसून अभ्यास करतात त्याच्यात काय काय सौंदर्य दडलेलं आहे ते पाहतात. एखादा हिरा पारखत बसावा असं इकडून तिकडून नारायणराव बालगंधर्वांची 1000 वेळा रेकॉर्ड ऐकावी प्रत्येक वेळेला नवीन काहीतरी सापडतं उठावण निराळी दिसते कसे त्याच्यात शिरले ते कळत नाही. अशा गायकीचा बारकाईने अभ्यास करणाऱ्या आपल्या इथल्या कलावंतांच्यापैकी माणिक वर्मा ह्या एक आहेत. परमेश्वरांनी अतिशय उत्तम अशा प्रकारची आवाजाची देणगी आणि त्याच्याबद्दल
ती बाळगंधर्वांची गायकी आत्मसात करावी अशा प्रकारची बुद्धिमत्ता दिलेली आहे. त्यांना मी आत्ता ते नारायणराव बाळगंधर्वांच्या गायकीचा हा जो काही भाग आहे हा त्यांना बाळगंधर्वांच्याच एकच तारा नाटकातल्या एका अजोड ठुमरीने या गायकीचं स्मरण करून द्यायला सांगणार आहे. आपण इतकेच चांगले रसिक आहात सगळे की नारायणरावांच्या अनेक ठुमऱ्यातली अजोड अशा प्रकारची ठुमरी, मला वाटतं मी ठुमरी एवढ्यासाठी म्हणतो की मगापासून मी सांगतो गायन अंगाने सांगतो म्हणून मराठीमध्ये आलेली ही ठुमरी ही कुठली आहे ही मी सांगायलाच नको. आपण ऐकल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की माझी तरी ही ठुमरीची निवड अतिशय चांगली आहे असं आपण म्हणाल अशी मला खात्री आहे. न जर म्हटलं तर आपण बाळगंधर्वांचं तितकंसं गाणं ऐकलेलं नाही असं मी म्हणेन. हा बाळगंधर्व आहे परंतु आपण जरूर ही ठुमरी ऐकावी. तर कुठली ती न सांगताच त्यांना मी सुरुवात करायला सांगतो. छाया
हे गाणं ऐकताना मला सारखं वाटत होतं की ती दया छाया घे ऐकायला आज एकाच व्यक्तीची उणी होती, ती म्हणजे स्वतः बालगंधर्व. इतकं सुंदर, इतकं आर्जवी आणि एकच त्याला नाटकामध्ये हे गाणं सुरू झाल्यानंतर जे कसं कृष्णमेघाचं सावट पडल्यासारखं व्हायचं त्याचं स्मरण करून येणारी ही ठुमरी माणिक वर्मांनी गायली.